हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय मेन टॉपिक, म्हणजे आजपासून आपली थोडी आम्ही सुरुवात करतोय की कोणकोणता सिलेबस असू शकतो. त्यासाठी एक स्पेशली म्हणजे सिलेबस आम्ही अजून बघितला नाही आणि त्यासाठी आम्ही टॉपिक चालू करणार आहोत. पण तरी पण आम्ही एक कंजक्शन्स, इंग्लिश ग्रामरमध्ये कंजक्शन हा आम्ही टॉपिक सध्या घेऊन येतोय. इंग्लिश ग्रामरचा हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट इज मीन बाय कंजक्शन्स. The conjunction is a word that joins the words, phrases or clauses. Conjunction means what? The conjunction is a word that joins the words of phrases, clauses. Phrases आणि clauses ला जे words join करतात त्याला आपण conjunction असं म्हणतो. Then understand? The example means what? For example, and, but, or, so, because, although, when, if, while, since. These are example of the conjunctions. When conjunction is the help of to connect the ideas and make of sentence is clear and smooth. म्हणजे आपल्याला कंजक्शन काय करतो, मदत करतो एक परफेक्ट आयडियाज आणि सेंटेन्स बनवण्यासाठी आणि त्याचं क्लिअर मिनिंग सांगण्यासाठी. तर एक्झाम्पलच्या याच्यावरती आपण बघणार आहोत. समजा फॉर एक्झाम्पल, आय वॉज ट्राईड बट आय फिनिश माय होमवर्क. फिनिश माय होमवर्क. आता आपण बघणारच आहोत की म्हणजेच अँड कधी लागतं, बट कधी लागतं, ऑर कधी लागतं. त्यानंतर आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या संबंधित ह्या विषयावरती येणाऱ्या एक्झाममध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेले त्यावर मी आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूयात कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. कंजक्शनचे खालील वेगवेगळे प्रकार आहेत. द टाइप्स ऑफ कंजक्शन: कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स, कोरिलेटिव्ह कंजक्शन्स. पहिलं येतं कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन मीन्स व्हॉट? दे जॉइन द वर्ड्स, फ्रेजेस और इंडिपेंडेंट क्लॉज ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. तशा वेळेस काय होतं, कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर होतो. For example, fan voice. Fan voice is a shortcut keys for F for, A for and, B for but, N for north, O for or, A for eight, so for, S for so. यांना आपण म्हणतो fan voice. Fan voice is a coordinating conjunction. Coordinating conjunction means what? दोन्ही क्लॉजला इंडिपेंडेंट क्लॉज असतात. इंडिपेंडेंट क्लॉज म्हणजे काय? समजा एखादा वाक्य आपण असंही वाचलं आणि असंही वाचलं, त्या दोन्ही वाक्यांना आपण इक्वली ट्रीट केल्यानंतर त्या दोन्ही वाक्याचा इक्वली मिनिंग येतो. म्हणजे डिपेंडेंट कोणतेही वाक्य नाही, दोन्ही पण स्वतंत्र आणि इंडिपेंडेंट क्लॉज. अशा क्लॉजना, अशा वाक्यांना, अशा फ्रेजना आपल्याला जॉईन करण्यासाठी आपण फॅन बॉईज हे कंजक्शन वापरतो. फॉर एक्झाम्पल, अ लाईक अ टी अँड कॉफी म्हणजे आय लाईक कॉफी अँड टी असंही आपल्याला वापरता येतं. शी इज काइंड बट स्ट्रिक्ट. डू यू वॉन्ट टू टी और कॉफी? ही वॉज ट्राय, एट ही केप्ट स्टडी म्हणजे ही वॉज ट्राय असंही वाचलं आणि ही केप्ट म्हणजे दोघांनाही एक स्वतंत्र मिनिंग आहे. त्यामुळे यांना आपण इंडिपेंडेंट क्लॉज असं बोलतो. त्यानंतर येतो इट वॉज रेनिंग सो वी स्टे ॲट अ होम. आता या ठिकाणी बट लागला, या ठिकाणी ऑर लागला, या ठिकाणी एट लागला, या ठिकाणी सो लागला. अशा एक्झाम्पल्स म्हणजे ज्या दोन्ही वाक्यामध्ये इंडिपेंडेंट क्लॉज असतो, दोन्ही वाक्यांना इक्वल इम्पॉर्टन्स असतं, अशा ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर केला जातो. आय होप तुम्हाला हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे काय हे समजलं असावं. तुम्हाला याबद्दल काही जरी अडचण असेल तुम्ही आम्हाला कमेंट्स करू शकता. आम्ही त्या कमेंट्समध्ये तुमच्या ह्या क्वेश्चनचं निसारण करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतरचा सेकंड प्रकार येतो सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन. सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे काय? त्याच्यामध्ये ते जॉईन्स अ डिपेंडेंट क्लॉज. एक डिपेंडेंट क्लॉज असतो, दुसरा इंडिपेंडेंट क्लॉज असतो. म्हणजेच कसं, फॉर एक्झाम्पल, ही स्टे बिकॉज इट वॉज रनिंग म्हणजे बिकॉज इट वॉज रनिंग इज अ डिपेंडेंट क्लॉज आहे. म्हणजे हे वाक्य आलं म्हणून हे वाक्य आलं, ओके. किंवा याला स्वातंत्र्य मिनिंग नाहीये म्हणून एक वाक्य हे इंडिपेंडेंट असतं आणि दुसरं वाक्य हे डिपेंडेंट असतं. इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट वाक्याला, दोन्ही अशा वाक्यांना जॉईन करण्यासाठी जे कंजक्शन वापरतात त्या कंजक्शनला आपण सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन असं म्हणतो. तुम्हाला मिनिंग समजला असावा. म्हणजे सब ऑर्डिनेटिंग कंजक्शन मध्ये कोणकोणते आहेत? बिकॉज, although, if, when, while, since, unless, as, until, before, after. म्हणजे याचा वापर कधी करतात? फॉर एक्झाम्पल, इट स्टे बिकॉज इट वॉज रनिंग. although he is rich, he is unhappy. We will go to out if it stop raining. Call me when you reach home. I have known him since. म्हणजे या ठिकाणी since झालं, when झालं, if झालं, although झालं, because झालं. अशा कंजक्शनना, जे कंजक्शनने दोन वाक्य जॉईन झाले, दोन फेसेस जॉईन झाले, त्यांना आपण सब कोऑर्डिनेट कंजक्शन म्हणतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे सब कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आम्हाला माहीत झालं, सब ऑर्डिनेट कंजक्शन आम्हाला माहीत झालं, पण या सब ऑर्डिनेट कंजक्शनचा वापर कसा करायचा, कधी होतो, बटच का लागतं, अँडच का लागतं किंवा अंटिल का लागतं,
ओके, वेन का लागतं ह्या संबंधीचा व्हिडिओ आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार. या संबंधित सगळे क्वेश्चन जे तुमचे असतील त्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा. ओके, कारण त्यामुळे आम्हाला एक नवीन प्रेरणा मिळेल आणि आम्हाला एक व्हिडिओ बनवण्यासाठी एक नवीन एनर्जी मिळेल. त्यासाठी तुमचं लाईक आणि तुमचं शेअर किंवा तुमचं कमेंट असणं खूप आमच्यासाठी एक प्रेरणादायी ठरू शकतं आणि आम्हाला एक सेल्फ मोटिव्ह ठरू शकतं. त्यानंतरचं कंजेक्शन्स आहे. चला तर आपण बघूया. त्यानंतरचं कंजेक्शन आहे कोरिलेटिव्ह कंजेक्शन. Correlative conjunction means what? They work in pairs and join the equal words. Either or not. Both. Not only but also. Whether or. Such that. म्हणजेच काय, दोन्ही पेअर्स मध्ये जॉईन केले जातात. दोन्हींना आपण इक्वल बोलतो. फॉर एक्झाम्पल, आयदर यू कम और यू स्टडी. नायदर ही नॉर हिज ब्रदर इज कमिंग. शी इज बोथ स्मार्ट अँड काइंड. नॉट ओनली डिड हेल्प मी बट ऑल्सो सपोर्टेड मी. वी डोंट नो वेदर टू गो और स्टडी. असे जे वाक्य असतात, असे जे वाक्यांना हे जे कंजेक्शन वापरतात त्या कंजेक्शनला कोरिलेटिव्ह म्हणजे दोन वाक्यामधले, दोन शब्दामधले, दोन फेजेस मधले किंवा दोन क्लॉजेस मधले एक कोरिलेशन दाखवतात. ते रिलेशन दाखवण्यासाठी आपण जे कंजेक्शन वापरतो त्यांना कोरिलेटिव्ह कंजेक्शन असं म्हणतो. चला तर आपण याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघितलंय. म्हणजे तुम्हाला आय होप तुम्हाला हे समजलं असावं की कंजेक्शनचे म्हणजे बेसिक तरी समजलं असावं की कंजेक्शन म्हणजे नेमकं काय असतं, कंजेक्शनचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात. बरोबर आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट कंजेक्शन म्हणजे काय, सबऑर्डिनेटिंग कंजेक्शन म्हणजे काय, कोरिलेटिव्ह कंजेक्शन म्हणजे काय, हे तुम्हाला कंजेक्शन आणि कंजेक्शनच्या प्रकाराबद्दल माहिती झालं. त्यानंतर थोडक्यात आपण जर समरी बघायला गेलं तर कंजेक्शन मीन्स व्हॉट? द कंजेक्शन आर द जॉइनिंग द वर्ड्स. दे मेक अ सेंटेन्स लॉंगर, क्लिअर अँड बेटर कनेक्टेड. दे हेल्प टू शो ऍडिशन, कॉन्टॅक्ट, चॉईस, रिझन, टाइम, कंडिशन्स. आता सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन तुम्हाला समजलं की कंजेक्शन काय असतात आणि हे कंजेक्शन्स. आता तेच सगळ्यात महत्त्वाचा पुढचा प्रश्न असा येतो की सर हे कंजेक्शन कधी, केव्हा, अँड कधी लागतो, फॉर कधी लागतो, तेच तिथेच का लागतो, बिकॉज का लागतो, आयदर ऑर का लागतो, नॉट ओनली बट ऑल्सो का लागतो, ह्या मागच्या सगळं डिटेल्स आम्ही तुम्हाला पुढच्या नेक्स्ट टॉपिकमध्ये आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या संबंधित आम्हाला जरूर अभिप्राय कळवा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.